आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे पाहू शकता मंगळसूत्रे, नकली मंगळसूत्र असतं ना ते मंगळसूत्रे. तर नकली मंगळसूत्राचं कसं असतं ना, जे मागचं हुक असतं ना ते खूप मानेला वगैरे टोचतं किंवा काही जणांना ॲलर्जी होते त्याची. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर हो का मी ते एक चिकटपट्टी घेतली. छोट्यामधली चिकटपट्टी तुमच्याकडे जी कुठली असेल ती तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल. तर एका चिकटपट्टीचा आपल्याला छोटासा तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि तो तुकडा आपल्याला जिथे आपलं हुक आहे ना गळ्यातलंचं, त्या हुकाच्या साईडने आपल्याला असा हा टेप लावून घ्यायचा आहे. तुम्ही हे जे आपलं असली गळ्यातलं असतं ना त्याला केलं ना तरीसुद्धा चालणार आहे. काही जणांना ते सुद्धा टोचत असतं, तर ते सोन्याच्या गळ्यातल्याला केलं ना तरीसुद्धा चालणार आहे. ते हो का आपलं हे आता झालेलं आहे. आता हे अजिबात टोचणार वगैरे नाही किंवा मग खराबसुद्धा होणार नाही हे हुक, असं जर तुम्ही केलं तर. तर आता आपण पुढचा हॅक बघूया. तर पुढच्या हॅकसाठी मी इथे हे बघा जी चार्जरची वायर असते ना ते घेतलेली. पाहू शकता तुम्ही व्हाईट कलरची वायर होती, अक्षरशः पूर्णपणे काळी झालेली आहे. शक्यतो व्हाईट कलरच्या चार्जरचा असाच प्रॉब्लेम होतो, पूर्णपणे काळी होते ती. तर ही आपण काही सेकंदात 1 ते 2 सेकंदातच कशी क्लीन करायची ना ते बघणार आहे. त्याच्यासाठी मी इथे परफ्यूम घेतलेला आहे. तुमच्याकडे कुठलाही परफ्यूम असेल ना तो घ्या. जो तुम्ही वापरत असाल ना तो घ्या, किंवा जो वापरत नसेल ना तो घेतला तरीसुद्धा चालणार आहे. फक्त काय करायचं आहे, स्प्रे करायचं आहे आणि हलक्या हाताने कॉटनचा कपडा घ्या किंवा कुठलाही कपडा घ्या, त्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं. हे बघा पाहू शकता तुम्ही, लगेच अजिबात जोर वगैरे लावायचं नाही आहे, लगेच क्लीन झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही साईडला बघू शकता किती घाण झालेली आहे आणि जिथे आपण स्प्रे केलं होतं ना तिथं किती स्वच्छ झालेलं आहे. तर ही वायर तुम्हाला वाटत असेल कशी पुसायची, तर प्रत्येक वायरीच्या ठिकाणी स्प्रे करायचा का, तर नाही. असा कपडा घ्यायचा, त्याच्यावरती स्प्रे करायचा आणि जी वायर आहे ना ती ह्याच्यावरती अशी फक्त घासायची हलक्या हाताने. हे बघा अशा प्रकारे हलक्या हाताने घासली ना की तीसुद्धा क्लीन होते. पाहू शकता तुम्ही, हे बघा क्लीन झालेली आहे. डिफरंट पाहू शकता दोन्ही ह्याच्यामध्ये. इकडे आपण जे पुसलं आहे ना तिथे एकदम व्हाईट झालेलं आहे आणि साईडला अजूनही काळे आहे. तर हा हॅकसुद्धा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुढे बघूया आपण. तर मी इथे एका वाटीत तांदूळ घेतलेले आहे. तर ह्या तांदळाचं काय करायचं आहे, तर मी इथे एक छोटासा कागद घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर मी मोठा कागद घ्या, नाहीतर मग एखादा कॉटनचा कपडा वगैरे घेतला तरीसुद्धा चालणार आहे. तर आपल्याला ह्या कागदावरती थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यावरती ना हा जो स्प्रे आहे ना तो स्प्रे करून घ्यायचा आहे. मी स्प्रे करत असताना तांदूळ खरं तर खाली पडले, ते नंतर ना तुम्ही त्याच्यामध्ये उचलून घेऊ शकता. तर हे बघा स्प्रे केलं आहे. आता ह्याला आपल्याला ह्याची एक ना पुडी बांधून घ्यायची. कागद मी छोटा घेतला होता त्याच्यामुळे पुडी काही नीट बांधता आली नाही. तुम्ही कागद थोडासा मोठा घ्या किंवा मग जो कॉटनचा कपडा वगैरे घेशाल ना तो थोडा मोठा घ्या. आणि जर नाहीच बांधता आली तर त्याला एकतर धागा वगैरे गुंडाळा, नाहीतर मग लब्बर वगैरे असतो ना तो लावा. आणि ही जी पुडी आहे ना ती आपल्याला आपली जी धुतलेली कपडे असतात ना कपाटातली, कधी कधी काय होतं ना कुबट वास वगैरे येतो थंडीमुळे, कपडे कधी कधी वाळत नाही, मग त्याचा कुबट वास येतो. तर ही पुडी आहे ना 2-3 पुड्या अशा करा आणि जागजागी तुम्ही ठेवा, म्हणजे वास येणार नाही. त्यानंतर ना इथे फ्रीजवरती बघा मुलांनी असे कलर खोडूचे हे केलेले आहे व रॅशेस केलेले आहेत. तर हे कसे घालवायचे, परफ्यूम घ्यायचं आहे, फक्त स्प्रे करायचं आहे आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. लगेच निघतं बरं का. काही 5 मिनटं वगैरे ठेवायची गरज नाही आहे, पटकन पुसून घ्यायचं, लगेच निघलं जातं. तर तुम्हाला आजचे हे हॅक कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आणखी कुठले तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा.